कुछ तो रखना पडेगा, म्हणजे 12व्या खेळाडू येतील जे मैत्री ग्रुपनं केलं होतं. यानंतर आपण पाहिलं तर बॅटिंग साठी बाबूराव पाटील आणि अर्थातच संतोष डिसले. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अक्षय गोलंदाजीसाठी मैदानामध्ये सध्या मात्र जरूर आहे. स्ट्राइकला आपण पाहिलं बाबूराव पाटील, सध्या आपण बाबूला पाहतोय स्ट्राइकिंगला जरूर आहे. हो सुरेख फटका, बॉल बॅक ड्राइव्ह आहे मात्र जरूर खेळून काढलाय आहे. क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करेपर्यंत निघून जातोय. 4 धावेसाठी या चौकारानं मात्र सुरुवात करे. बाबूराव का स्टाइल ऐसे ही है, ये बाबूराव का स्टाइल है भाई, कारण की त्याची स्टाइल आहे की आक्रमण आक्रमण आक्रमण, कारण की साम दाम दंड भेट त्यामध्ये तो डायरेक्ट वरच्या थरावरती की भाई मार्के खेळेगा, आपला पॅटर्न वेगळा, आपण मारत नसता आपण डायरेक्ट तोडतो आणि त्याच पद्धतीने तो खेळतो. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला चेंडू हाताळला यावेळी मात्र, चांगला चेंडू हाताळत असताना चेंडू अगदी थोडासा पुढे ठेवला, गती दिली चेंडूला आणि तदनंतर आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी येस येस यावेळी मात्र आपण पाहिलं तर खेळाडू आहे यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेल, चांगलं शरीराने अडवलंय आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर वॉर्ड थ्रो यार काय फेकी केली आहे. 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत. येस 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओहो स्क्वेअर कट यावेळी मात्र आहे खेळाडू निकाल चला भाई. वॉर्ड हिट वॉर्ड स्ट्रोक स्क्वेअर कट ओव्हर द कव्हर हेड षटकार. अर्जुन दादा गोळे साहेब वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळत खरं क्रिकेट प्रेमी आहेत, एक आयोजक आहेत, एक स्पॉन्सर आहेत, त्यांचं आपण मनापासून अधिक स्वागत करूयात. अप्रतिम फटका, 12 धावा स्कोर कार्ड वरती सजलेत. अजून 2 चेंडू बाकी आहेत. 2 अँगल मध्ये तुम्ही पाहताय. बारा धावा स्कोर कार्ड वरती सध्या मात्र सजले गेलेत. यावेळी चेंडू सोडलाय, चेंडू पडल्यानंतर अगदी कट होतोय. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धावा. थँक्यू सो मच मानाई नगर, वेल प्लेड यार. हार्ड लक बॅड लक टेनिस क्रिकेटला छान एंट्री करा, कमबॅक करा मामा. बरं वाटलं भेटून. वेल चला तुषार वेल प्लेड. चला टेनिस क्रिकेटला उतरू पुन्हा एकदा. चला सगळ्यांचं स्वागत. एक चेंडू अजूनही बाकी आहे. 1 टू गो. 13 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजवली गेली आहे. 13 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी देखील उचललाय चेंडू मिड विकेट रिझन. अगदी आहे खेळाडू. 1 बाउन्स. 4 धावेसाठी चौकारानं टीमची टोटल जाऊन पोहोचते. 17-18 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवले ते कडवे संघाला करायचं आहे मॅच जिंकण्यासाठी. 18 धावेचं टार्गेट. एक टीम मैदानातून बाहेर येईल, एक टीम मैदानामध्ये एंट्री करेल. चप्यात आता मी विनंती करेल या आपण व्यासपीठावरती. बॅनर तुम्ही पाहताय थिनिया अभिषेक बेलोशे, आपला स्वप्नील दा चप्यादादा, त्याचबरोबर आपण पाहिलं तर अर्थातच अमित कासुडे. तिघे तुम्ही पाहताय. या तिघांच्या खऱ्या अर्थानं बॅनर लागण्यामागचं कारण की बॉसचं प्रेम यांच्यावरती आहे.
आणि हे प्रेम बॉसचं असल्या कारणाने, कारण की या तिघांसोबत खेळत असताना बॉस आणि हे सगळे एकत्र लहानाचे मोठे झाले. तदनंतर हा बॅनर खऱ्या अर्थानं, मी तर बॉसला नेहमी बोललोय, यांच्यामुळे मैदान खऱ्या अर्थानं हे यशस्वी राहिले. बॅट्समन यांच्यामुळे खऱ्या अर्थानं हे मैदान राहिले, इथला खेळ राहिलाय, कॉलनी क्रिकेटचा खेळ राहिलाय आणि यांचा बॅनर खऱ्या अर्थानं लागणं हे महत्वाचं आहे. त्यांचं खऱ्या अर्थानं मी पुन्हा एकदा स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. तुम्ही खूप छान काम करतायत तिघेही जण आणि त्यांच्यासोबत असलेली कॉलनीची संपूर्ण टीम, त्यांचं खऱ्या अर्थानं मी कौतुक करेल. 6 चेंडू 18 हव्यात. बॅट्समन या मैदानामध्ये मित्रांनो मॅच राहिले. सॉरी, आम्ही तुम्हाला थोडीशी घाई करायला लावतोय. आमच्या हातामध्ये वेळ नाहीये, वेळ कोणाच्याच हातामध्ये नव्हती, फक्त घड्याळ आहे सगळ्यांच्या हातामध्ये, पण त्यातली वेळ ही आपल्या हातामध्ये नाहीये. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. 6 चेंडू 18. सहा 18 टार्गेट. चला घेऊया स्पीडअप. आता या संघामध्ये जो जिंकेल त्याच्यामध्ये आणि नवी आबाडी जिंतीमध्ये चिठ्ठी होईल, बरोबर. जी चिठ्ठी बाहेर निघेल ती जाईल फायनल मध्ये आणि जी चिठ्ठी राहील त्यांच्यासोबत, सॉरी, यानंतर चिखलेवाडी आणि विजय संघामध्ये चिठ्ठी होईल. जी चिठ्ठी उचलली जाईल ती फायनल मध्ये, जी चिठ्ठी राहील आणि नवीवाडी जिंती सोबत त्यांची मॅच असेल. येस, बरोबर ना. ओहो, पहिला चेंडू उचललाय, उचलून फेकून दिलाय. वॉट अ स्टार्ट, वॉट अ स्टार्ट. येस, इट्स अ मॅक्सिमम, इट्स अ मॅक्सिमम. अप्रतिम मॅच आहे. आता 5 चेंडू तब्बल 12 धावा हव्यात विजयासाठी. 5 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा. मॅच काय सुरुवात केली या मॅचची, अप्रतिम स्टार्ट करून दिला मॅचला. यावी देखील वेगवान, अति वेगानं टाकलाय. डिक्लेअर मध्ये एक धाव जाते, वेगाने टाकलाय. चिठ्ठी आम्ही करतोय इथे विजेता संघ आणि चिखलेवाडी अशी चिठ्ठी सध्या मात्र लाईव्ह चालू आहे, ज्याच्यात कॅप्टन आहेत. बॉसच्या माध्यमातून ही चिठ्ठी उचलली जाते. यावेळी मात्र आपण पाहिलं तर जरूर 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. फेकी केली आहे, नाही, चेंडू हातामध्येच आहे, चेंडू हातामध्येच आहे. येस, आपण ज्या चिठ्ठ्या केल्यात विजेता संघ आणि चिखलेवाडी अशी चिठ्ठी केली. सो चिखलेवाडी आपण पाहिलं तर फायनल मध्ये जाऊन दाखल होते, ची चिठ्ठी आले लाईव्ह मध्ये. आणि विजेता संघ म्हणजे जो जिंकेल त्याची मॅच होईल नवीवाडी जिंती सोबत. तर नवीवाडी जिंती कॅप्टन येऊन थांबा. 3 चेंडू 9 धावेची गरज. बॅटर गॉन होतोय. येस, 2 चेंडू आता 9 धावेची गरज. सॉरी, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जो विजेता संघ असेल तो डायरेक्ट फायनल मध्ये जाईल, त्याची चिठ्ठी आली आहे आणि मॅच होते नवीवाडी जिंती आणि चिखलेवाडी मध्ये. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू अगदी
निघून जातो, जिथे आपण पहिला फेकी देखील केली आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला, 2 धावा कंप्लीट केले, तिसऱ्या धावेसाठी जागा सोडले. येस नो वेट, मात्र तोपर्यंत स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर यावेळी बॅटर गॉन होतोय. या नवीन बॅट्समन लगेच बाहेर, या नवीन बॅट्समन. येस अंपायर वाईट +2. आताच्या 3 धावा आहेत. येस कहाणी में ट्विस्ट. आणि आता मात्र येस आता 2 चेंडू 6 धावेची गरज आहे. मॅच पहा अगदी अटीतटी पर्यंत येऊन पोहोचली आहे. दोन 6 यानंतरची मॅच नवीवाडी जिंती आणि चिखलीवाडी अशी यानंतरची मॅच आहे. वाईट +2 आल्या, जिथे आपण पाहिलं तर 3 धावा ऍड झाल्या. आता 2 चेंडू 6 धावेची गरज आहे या मॅच साठी. कोण असेल विजेता? जो विजेता असेल तो फायनल मध्ये जाईल, लक्षात ठेवा. बॅटर येस आउट, कारण की ऍक्शन तर केलीच नाहीये आणि हा बॅटर गॉन आहे. अगदी बरोबर. येस What happened? What happened? बॉलर का इकडे येतोय? ओके आम्ही चेक करतोय. नॉट आउट देतात इथे थर्ड अंपायर. ऍक्शन पूर्ण केली आहे आणि बरेचसे नियम बदललेत मंकेट विकेटच्या खऱ्या अर्थानं. बरेच नियम बदललेत. रिप्ले पुन्हा दाखवला तुम्हाला. ही पूर्णपणे ऍक्शन केली आणि त्यानंतर पॅटर्न निघाला होता. यावेळी देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा यावेळी स्ट्रायकिंग एंड, स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न. बॅटर गॉन, रन आउट आणि पकड ठेवले मॅच वरती असं म्हणायला हरकत अजूनही आहे, कारण की 1 चेंडू 6 आहे बॉस. 1 चेंडू 6 आहे. 1 लगी छा गया गुरु. 1 चेंडू 6. विजेता संघ फायनल मध्ये जाईल डायरेक्ट, लक्षात ठेवा. विजेता संघ फायनल मध्ये चिठ्ठी आली विजेता संघाची. जो जिंकेल तो फायनल मध्ये. गोलंदाज वरती बघतोय, त्याला माहिती आहे आयुष्यातला सर्वात चांगला चेंडू टाकायचा आहे. धगधग आहे, टेन्शन आहे. बॅट्समन नवीन मैदानामध्ये दाखल झाला. येस संतोष दादा स्टंप बरोबर आहेत? बरोबर आहेत ना? येस. 1 चेंडू 6. 1 6. ही मॅच खऱ्या अर्थानं मी म्हणेल शांततेत घेतली ही मॅच आणि या मॅच मध्ये प्रेशर हँडल केलं कॅप्टनने. 1 6 आणि महत्वाचा चेंडू उचललाय. मिड विकेट रिझन आहे खेळाडू आणि अखेरीस यावेळी मात्र पकडली जातोय चेंडू आणि तदनंतर विजेता संघ राहिला अर्थातच जिंती संघ. जिंती संघ विजेता संघाचं खूप सारा प्रवीण दादा बाटकर. येस दादा मी विनंती करेल, आपला सन्मान राहिलाय तो आम्ही पूर्ण करतोय. बॉस मी विनंती करेल. तात्या मी विनंती करेल प्रवीण दादा आपण देखील आपला